अगं माझ्या डोक्याला कोणी कंगवा लावा, कोणी माझी वेणी घालून द्या, माझी घाला ग माझी घाला ग वेणी ग साजने घाला ग वेणी. काहींनी डोकं विसरलं, काहींनी तिच्या तोंडाला पावडर लावून दिली, काहींनी फेरन काय म्हणतात ते लावून दिला, क्रीम लावून दिले, सगळी तयारी झाली. आणि मग काय विचारता, ती आत्या 95 वर्षाची म्हातारी, ती आपल्या घरामध्ये एक जुनाट पेटी होती, त्या पेटीपर्यंत पोहोचली. आणि त्या पेटीत तिच्या लग्नामध्ये तिच्या बापाने घेतलेला शालू होता. त्या शालू तिने बाहेर काढला. आणि नुसतं शालू काढला नाही, ते पेटीतून काय काय बाहेर काढताय नाथ महाराज वर्णन करतायत. पुतल्या डोरलं पायात पैजण हातात बांगड्या कमरेला कमरपटा, पुतल्या डोरलं पायात पैजण हातात बांगड्या कमरेला कमरपटा, नकात नक घालूनी हात माट करूनी हात माट करूनी अग बाई 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 ग हो बाई गे चली ग पुतल्या डोरलं पायात पैजण हातात बांगड्या कमरेला कंबरपटा, नकात नक घालूनी. नथ म्हणजे आपल्याकडे घालतात ते बारीक नथ नाही बरं, मराठवाड्यात फार मोठमोठ्या नथा घालतात. आताच्या काही नथा राहिल्या का, इतक्या बारीक बारीक नथा त्या शंभरात का शिकून निघून जातात, सापडतही नाही. मराठवाड्यामध्ये बाया नथा घालतात, अशी नथ नाकात असते. गोकुळ भाऊ तिने तर संतापात काढून तिने आवून फेकली ना, डोकं फुटल्या शिरांनी एवढी नथ राहते. त्या गोपिकाने नथही घातली, नकात नथ घालूनी असं थाट माट करूनी अगने सलगा शालू पैठणीचा, अगने सलगा शालू पैठणीचा. अशी तयारी केली. ती गोपिकाही मात्र सोबत निघाली आणि तिघही मात्र त्या साऱ्या गवळणी बरोबर 11:15 वाजता मधुवनात पोहोचले. आणि त्यांनी रासलीलेमध्ये एंट्री केली आणि रासलीला सुरू झाली. एक गोपी एक गोपाळ, 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 एक गोपी एक गोपाळ. विनाश मंडला कालिनाथ मंडला, हो कालिनाथ मंडला, कालिनाथ एकत्रित झाल्या. रासलीला संपली, संप्यात आली आहे. रंगेत आली रासलीलेमध्ये राधिका नावाची गोपिका होती. तिला अहंकार झाला. तिला वाटायला लागलं देव आपल्याशिवाय कुठेही जात नाही, आपल्याला सोडून जात नाही. आपण म्हटलं बहीस बसतो, उठ उठतो, आपण म्हटलं पाणी पे पितो, जेवण कर करतो, अन्यथा आपण सांगितल्याशिवाय तो काहीच करत नाही. मग आपल्या व्यतिरिक्त तो राहत नाही याचा अहंकार तिच्या अंतःकरणात झाला. आणि अहंकार झाला की देवाला सर्व मात्र मान्य आहे. पण तिड मात्र जरी
होय अभिमान तो मेरू समान भारत देवा. देवाचं तुम्ही किती सेवा करा, सप्त्यात किती सेवा करा, पण सप्ताह मी गेला म्हणलं की सगळं वायाला गेलं. विठ्ठल 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 त्या राधा नावाच्या गोपिकाला अहंकार झाला आणि देवाला वाटायला लागलं आता अहंकार होऊ नये, अहंकार होऊ नये. झाड कोणचं माणसाने केव्हाही नम्रतापणाने राहायला पाहिजे. म्हणून तुकोबराही सांगतात, लहानपण मुंगी सागर चारवा, नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंद. माणसाने नम्रतेने राहायला पाहिजे. सोपं सांगू तुम्हाला, माणसाने मुंगी होऊन साखर खावं का हाती होऊन लाकडं फोडावं? काय फोडावं? हाती होऊन लाकडं फोडावं. मग आपण कमी आहे का? हाती होऊन लाकडं फोडावं, बरोबर आहे ना? नाही नाही, मुंगी होऊन साखर खावा. जे लहान होण्यात गोड भेटत ते मोठं होऊन मात्र गोड भेटत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झाड कोणचं वाकत नाही, कोणचं वाकत नाही, त्याला फळ नाही, ते वाकत नाही. एकदा झाडाला फळ आलं की ते झाडाच्या फांद्या वाकल्या जातात, वाकल्या जातात. ते आपल्या झाडाच्या खोडाला सांगतात, मुळाशी संवाद साधतात. ते म्हणतात, बापा हो, तुमच्यामुळे आम्ही फुल झालो, तुमच्यामुळे आम्ही फळ झालो, आज परिपक्व अवस्थेला प्राप्त झालो, म्हणून तुम्हाला आम्ही वाकून सांगतोय की आम्ही ज्या स्थितीवर आज आलोय ते केवळ तुझ्यामुळे आलाय. नम्र झाला होता. झाड वाकलं पाहिजे. पूर्वीच्या जिवाऱ्याची झाड सुद्धा असं वाकत होतं, बरोबर आहे नाही? पूर्वीच्या जिवारीचं झाड गावरान कणूस असं वाकत होतं. ते खालच्या मुलाला सांगत होतं की तुमच्यामुळे आम्ही आज ह्या परिपक्व दशेला आहे. पण आता सगळे हायब्रिड आहे. ते हायब्रिड जिवारी वाकतच नाही, ताटच्या ताट उभी राहते, अशी ताटच्या ताट उभी राहते. आज जिवारी वाकत नाही आणि माणसंही वाकत नाही. मस्तक ठेंगणं, खरी संतांच्या चरण नम्र झाला पाहिजे माणूस. त्या राधिकेला अहंकार झाला. देवाने विचार केला आणि त्या राधिकेने देवाच्या हाताला धरलं. कृष्णा चल, आपल्याला यांच्यात राहायचं नाही. म्हणले मग आपल्याला भाड्याचे रूम करायचे आहे, आपल्याला यांच्यात राहायचं नाही, आपल्याला वेगळं राहायचं आहे. आणि ज्या दिवशी भर घरातून कृष्णाला राधा घराच्या बाहेर काढते त्या दिवशी त्या घरातून कृष्णासोबत देव निघला म्हणजे लक्ष्मी ऑटोमॅटिक बाहेर निघते. भरलेल्या घरातून ज्या दिवशी कृष्णाला बाहेर काढतात ना त्या दिवशी मात्र त्या घरात देव राहत नाही. देव नाही तर मग लक्ष्मी नाही. कारण लक्ष्मी कुठं आहे? पाय लक्ष्मीच्या हाती, देवाच्या चरणाजवळ लक्ष्मी. आणि मग मात्र कृष्णाच्या हाताला तिने धरलं. कृष्णा, माझ्याशिवाय तू राहू शकत नाही, मला खांद्यावर घे. राधेला खांद्यावर घेतलं. पुढे गेला. देवाने विचार केला, माझ्या भक्ताला जर अहंकार झाला तर ती वायाला जाईल. एवढ्या दिवसाची भक्ती तिची लयाला जाईल, तिचा मात्र घात होईल, आघात होईल. म्हणून न पेक्षा आता हिचा अहंकार आपण काढायला पाहिजे, दूर करायला पाहिजे. याचाच अर्थाने थोडं पुढं गेले आणि जंगल लागला. देवाने राधिकेला खाली सोडलं. राधाने जेव्हा पाठीमागे पाहिलं, पाहिल्या परिणाम झाला काय? गौरणीच्या शेवटल्या चरणात तुका मागे पाहिलं. पाहिल्याबरोबर तुका म्हणे पाहिल्या मागे एवढ्या वेगे अंतराला देव अदृश्य झाले. अदृश्य झाल्याबरोबर राधिकेला वाटायला लागलं, कृष्ण कुठं गेला, कुठं गेला, कुठं गेला माझा
कृष्ण जीवाचा जीवलं प्रेमाचा प्रेमलं माझा भगवान कृष्ण कुठं आहे ते गोपिका एकटी मात्र देवाला विनवणी करते कृष्णा माझ्याकडून काही चुकलं असेल मला क्षमा कर मला माफ कर पण कृष्णा फार वेळा नको बहु वेळा नको पण एक वेळा का होईना तुझं दर्शन नक्की दे गौडणीच्या प्रथम चरणात हे कृष्णा हे कन्हैया हे लाला हे कनवा बहु वेळा नको पण एक वेळा का होईना कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा हे रासलीला इकडं घडत आहे पण कृष्ण कोणाच्या समोर नाही वास्तविकता प्रत्येक गोपिकाच्या समोर कृष्ण होता एक गोपी एक गोपाल करती रास मंडल पण आता कृष्ण दिसत नाही गोपिका अवस्थेत आल्या आणि म्हणायला लागल्या बाय 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 कृष्ण कुठे आहे कृष्ण कुठे आहे कृष्ण कुठे आहे साऱ्या गोपिका एकत्रित झाल्या आणि म्हणायला लागल्या कृष्ण गेला कुठं आतापर्यंत होता गेला कुठं आतापर्यंत होता गेला कुठं साऱ्या गोपिका एकत्रित झाल्या आणि त्या म्हातारी गोपिका झाल्या कुठली म्हातारी तुमच्या लक्षात नाही 95 वर्षाची पुतणं डोरलं तयारी केलेली तिच्याजवळ आले आणि ती म्हणायला लागली थांबा पोरींनो कृष्णाला पाहण्याकरता तुम्ही जाऊ नका म्हणले मग आपल्यातली कोण नाही ते पहा पहिल्यांदा आपल्यात कोण नाही तिला पाहतो एकटा जाणार नाही त्याला कोणीतरी घेऊन गेला मग कोण नाही म्हणून म्हातारा माणसाचा अनुभव फार महत्वाचा राहतो कीर्तन सप्ताह तरुणानेच करावा पण अनुभव म्हाताऱ्याचा घ्यावा कीर्तन तरुणानेच करावं पण अनुभव म्हाताऱ्याचा घ्यावा कथा तरुणानेच करावी पण अनुभव म्हाताऱ्याचा घ्यावा लग्न तरुणानेच करावं म्हणजे का म्हातारे लग्न करतील का तरुणानेच करावं पण अनुभव म्हाताऱ्याचा घ्यावा कसा घ्यावा बघा तुम्ही एक गाव होतं त्या गावात एक म्हातारा होता आणि घरात त्या म्हाताऱ्याची नात होती लग्न मात्र ठरलं पण त्या मुलीला आता वर्तमान काळात भाषेत बोलायचं म्हटलं लव्ह मॅरेज करायचं होतं पण घरातला म्हातारा होता तो म्हातारा म्हणे या पोरला दिन तर फक्त